नमस्कार, कसे आहात सगळे? ॲक्च्युली हा क्रिसमसच्या सुट्टीचा व्लॉग आहे. आम्ही 2 दिवसासाठी गावाला गेलो होतो. ॲक्च्युली 31ला एवढं ट्रॅफिक जाम असतं ना, म्हणून आम्ही म्हटलेलं की आपण त्याच्या आधीच 2 दिवस आधी जाऊन येऊया. कारण की 30, 31, 1 हे 3 दिवस गोवा साईडला एवढं प्रचंड ट्रॅफिक होतं आणि मालवणसुद्धा आजकाल पिकनिक स्पॉट झाला आहे. म्हणून म्हटलं की आपण जाऊन 2 दिवसात 30 तारखेपर्यंत रिटर्न येऊ, म्हणजे आपल्याला ट्रॅफिक वगैरे मिळणार नाही आणि आपण ट्रॅफिकमध्ये अडकणार नाही. निघायलाच आम्हाला 11:30 वाजलेले, पण अजिबात ऊन नव्हतं. एवढं छान वातावरण होतं ना, आणि सौंदर्य तर तुम्ही बघालच माझ्या पुढील व्हिडिओमध्ये की जाताना आम्हाला भेटलेले हे सौंदर्य. खरंच मी हे टिपलं आहे माझ्या मोबाईलमध्ये आणि कधी कधी बघून एवढं छान वाटतं ना, आणि रिअलमध्ये तर खरंच खूप छान बघण्यासारखं होतं. निळभ्र आकाश वगैरे. ॲक्च्युली आम्ही निघालेलो 11:30ला, थोडं उशिराच निघालेलो कारण की माझ्या मुलीला मध्ये खूप त्रास होतो ट्रॅव्हलिंगचा वगैरे. सो म्हटलं की तिची पहिली झोप वगैरे पूर्ण करून तिला व्यवस्थित खाऊ पिऊ घालून निघूया. आम्ही मध्ये खायलासुद्धा समोसे वगैरे पार्सल घेतले होते, कारण की आम्ही निघालो 11:30ला, त्यामुळे आम्हाला रात्र होईल पोचायला. त्यामुळे म्हटलं आपण जास्त मध्ये हॉल्ट नको घेऊया, डायरेक्ट जेवायला थांबूया. म्हणून आम्ही पार्सलच सगळं घेऊन गेलेलो. बाकी सगळं मुलांसाठी चिप्स चॉकलेटसुद्धा आम्ही घेतले होते आणि म्हटलं समोसेसुद्धा घेऊया. सो मध्ये मला पेढ्यांचं सुद्धा दुकान भेटलं, कंदी पेढे जे सातारला मिळतात, ते तर नक्की खाल्लेच पाहिजे जाताना. सो मी ते सुद्धा घेतले आणि आम्ही कामतमध्ये थांबलेलो. एवढी प्रचंड गर्दी होती कामतमध्ये. तिथेच पोचायला आम्हाला 3 वाजले. पण तिथे एक डोसा एवढा महाग होता ना, आणि एवढा पातळ डोसा की कोणाचंही पोट भरला नाही. मग परत मुलांना थांबून आम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये, त्यांना काही बर्गर वगैरे होतं ते ड्राईव्ह थ्रू घेतलं, म्हणजे परत तिथे थांबून वेळ नको जायला. म्हणून आम्ही वाटेतच ते घेतलं आणि निघालो. म्हटलं मुलं सगळी गाडीत खातील, आणि असं करत आम्ही निघालो. खरंच आजचं जे सौंदर्य होतं ना, मला तर माझ्या डोळ्यांना खूप छान वाटत होतं. आणि यावेळेला आम्ही कराडमार्गे गेलो. कराडमार्गे अनुसुरा घाट आहे. खरंच तुम्ही जर कोकणात जाणार असाल तर नक्की या घाटा थ्रू जावा. खूप खूप सुंदर सौंदर्य, म्हणजे तुमच्या डोळ्याचे पारणे फिटतील. अजिबात ट्रॅफिक नाही आणि एवढा स्मूथ रोड ना की तुम्ही व्यवस्थित पोचाल. एवढ्या म्हणजे गाड्या तिथे प्रचंड थांबल्यासुद्धा होत्या. आम्हीसुद्धा मग मध्ये एक ब्रेक घेतला, कारण की सनसेट होत आलेला आणि तिकडचं सौंदर्य तर टिपलंच पाहिजे, आपण त्या रोडने जातो तर. त्यामुळे आम्ही तिथे थांबूनसुद्धा आम्ही तिकडे खूप फोटोज काढले, खूप व्हिडिओज बनवले, कारण खरंच खूप सुंदर सौंदर्य होतं. तुम्ही नक्की त्या रोडने जावा जर गोवा साईडला जाणार असेल तर. इकडे व्हिडिओ वगैरे करून आम्ही डायरेक्ट गावाला पोचलो. रात्री 8:30 वाजले आम्हाला पोचायला. त्याच्यामुळे मी तिकडे पोचल्यावर काही शूट केलं नाही. पण सकाळी उठल्यावर गावची सकाळ म्हणजे एक आल्हाददायक सकाळ असते. पक्ष्यांचे आवाज एक नंबर, म्हणजे खूप सुंदर वाटतं. आता मी ह्याच्या पुढे आम्ही काय काय मजा केली हे उद्याच्या व्लॉगमध्ये पाहूया. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय.